माननीय महापौर महोदयांच्या आदेशानुसार कारवाई करा। ठीक आहे तुम्ही सभापती म्हणून जा नाही काय ऐकणार नाही काय बरोबर घेतले तुम्ही जा तुम्ही संभाजीनगर मनपा सभेतली या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मनपा सभेदरम्यान आक्रमक झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना निघून जाण्याचे आदेश आहेत। जलयोजना उद्धव ठाकरे यांच्यामुळे आल्यानं त्यांचे आभार मानावे अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याच वेळी हा गोंधळ उडालेला आहे। हाताला खेचून आक्रमक झालेल्या नगरसेवकांना सभेच्या बाहेर काढलं जात आहे। ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांना डावललं जात असल्याचा आरोप नगरसेवकांचा आहे। छत्रपती संभाजीनगर मनपा सभेत गोंधळ उडाल्याची ही दृश्य अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, नेमका काय घडलंय? छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महानगरपालिकेची पहिली महासभा आहे, अधिसभा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या सभेदरम्यान पाणी योजनेसंदर्भात जी काही घोषणा केली जात होती किंवा जे काही आभार मानले जात होते, तर ही पाणी योजना जी आहे संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमुळे आली, त्यामुळे उद्धव ठाकरेंचे आभार माना अशी मागणी जी होती ती ठाकरेंच्या नगरसेवकांनी केली। मात्र तरी देखील आभार मानले नाहीत म्हणून कुठेतरी नाराज झालेल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी थेट या ठिकाणी महापौरांच्या समोर जाऊन गदारोळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच तुम्ही कुठेतरी आभार मानावेत अशी मागणी केली। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या या नगरसेवकांच्या गदारोळामुळे त्यांना बाहेर काढण्याचे आदेश जे आहेत ते महापौरांनी दिले आणि त्यांना आता सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे। लागवीजी अगदी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणणं होतं ज्यावेळी अशी मागणी करण्यात आली त्यावेळी? त्यांचं मत असं होतं की छत्रपती संभाजीनगर शहराला जी काही जलयोजना आलेली आहे तर ती जलयोजना येत असताना यासाठी प्रयत्न केले ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आणि तुम्ही जे सर्व श्रेय देत आहात तर ते तुम्ही श्रेय देत आहे एकनाथ शिंदेंना, त्यामुळे नाराज झालेल्या या ठिकाणी नाही, पण ज्यावेळी या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करावा अशी मागणी करण्यात आली, त्यांचे आभार मानण्यात यावे अशी मागणी करण्यात आली, त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर देण्यात आले? सत्ताधारी नगरसेवक जे आहेत त्यांचं असं मत आहे की ही योजना होती तर ती उद्धव ठाकरे यांच्यामुळेच उशिरा झाली, ती पूर्ण झालेली नव्हती, उलट त्यांच्यामुळेच ही योजना रखडत होती। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेमुळे ही योजना कुठेतरी पूर्णत्वास आली असं म्हणत या ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांनी देखील याला विरोध केला। तर दुसरीकडे ठाकरेंचे नगरसेवक आक्रमक झाले होते, मग त्यामध्ये रशीद मामू देखील होते, त्यांचे दुसरे नगरसेवक होते, तर त्यांनी थेट त्यांना या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलून सभागृहाच्या बाहेर काढलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्याच सभेमध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। लागवीजी अगदी आता या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय असेल? मनपा सभेतून वॉकआउट करण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या नगरसेवकांची भूमिका ही आहे की तुम्ही जर सर्व श्रेय म्हणा किंवा जे शहराला पाणी देण्याचं काम जे आहे ते ठाकरेंनी केलंय तर तुम्ही ते देत नसाल तर मग आम्हाला या सभेला हो द्यायचं नाही, आम्ही ही सभा हो देणार नाही असा त्यांचा पावित्र्य होता। त्यांनी राजदंडाला हात देखील लावला, मात्र तोपर्यंत सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना फरफटत हॉलच्या बाहेर नेलेलं आहे, सभागृहाच्या बाहेर नेलेलं आहे। लागवीजी अगदी अगदी शेवटचा सवाल सचिन, आता सभागृहाच्या आतही आणि बाहेर काय नेमकी परिस्थिती आहे? ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कशा पद्धतीनं रिॲक्ट होत आहेत बाहेर पडल्यानंतर आणि आतमध्ये त्याचे काय पडसाद? ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे आक्रमक झालेले आहेत, ते आता बाहेर आलेले आहेत। मात्र त्यांचं मत एकच आहे की आमच्या नेत्यामुळे जर या ठिकाणी आम्हाला पाणी मिळत आहे तर आमच्या नेत्याचे तुम्ही आभार मानावेत। मात्र त्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांचं कौतुक करण्यात आलं, त्यांचे आभार मानण्यात आले, तर त्यामुळे ही नाराज झालेली मंडळी जी होती, नगरसेवक जे होते, त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला। एकीकडे आभार मानले, मात्र कोणाचे एकनाथ शिंदेचे, देवेंद्र फडणवीसांचे, मात्र उद्धव ठाकरेंचे आभार मानले नाही। त्यामुळे हे आक्रमक झालेले नगरसेवक हे थेट आक्रमक होत असताना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मात्र आता उचलून घेऊन गेलेले आहेत। लागवीजी अगदी सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। मनपा सभेदरम्यान नेमकं काय घडलं होतं पाहूया आपण।
आता काय ऐकलं मी तुमचं ऐकून घेतलं ही पद्धत नाही बरोबर. ही पद्धत नाही बरोबर. फेम घ्या लाईव्ह फेम लाईव्ह लिंक आहे ठाकरेंचे नगरसेवक आक्रमक त्याला उचलून घेऊन चालले महानगरपालिकेतून. नगर सचिव जे सदस्य लागत बसले त्यांना नगर सचिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.